नमस्कार मंडळी, राम राम. कोल्हापूरकरांचा नमस्कार. मकर संक्रांत म्हणजे आनंदाचा आणि गोडव्याचा सण. मकर संक्रांत हा हिंदू धर्मातील एक महत्त्वाचा आणि आनंदाचा क्षण म्हणा की सरळ. या दिवशी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो, म्हणून या सणाला मकर संक्रांत असे म्हणतात. हा सण नवीन सुरुवातीचा आणि आनंदाचा आणि गोडव्याचा संदेश देणारा सण. कोल्हापूर भागात मकर संक्रांतीला एक खास परंपरा आहे. या दिवशी 5 लोटकी घेतली जातात आणि त्या देवासमोर ठेवल्या जातात. त्या लोटक्यामध्ये 9 वस्तू ठेवल्या जातात, जसे की तीळ, गूळ, भुईमूग, हरभरा, ज्वारी, बाजरी, गहू, साखर व इतर धान्य. या मागचा उद्देश म्हणजे देवाचे आभार मानणे आणि येणारे वर्ष समृद्ध जावे असे प्रार्थना करणे. मकर संक्रांतीला तिळगुळाचे विशेष महत्त्व आहे. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत लोक एकमेकांना तिळगुळ देतात. याचा अर्थ असा की आपले संबंध गोड राहावेत, भांडण विसरून प्रेमाने राहावे. तुझी लाडूबाई कशी तिळगुळ द्यायला बघा की. गोड बोला. हा सण शाळेत सुद्धा साजरा केला जातो की आमची श्रेष्ठ सुद्धा आम्ही शाळेत घेऊन गेलो. मग काय तिने आपल्या मित्रांना, मैत्रिणींना आणि मॅडमांना तिळगुळ वाटप केले. मी पण मुलांच्या बरोबर मकर संक्रांतीला दंगा केला आणि तिळगुळ वाटले. खरोखर हा सण आनंदाचा, एकतेचा आणि गोडव्याचा संदेश देतो गेला. यामुळे मुलांमध्ये सणाची आवड आणि संस्कृतीबद्दल आदर निर्माण झाला की मकर संक्रांत हा फक्त सण नसून तो आपल्याला एकमेकांची प्रेमाने वागण्याचे, गोड बोलण्याचे आणि आनंद वाटून घेण्याची शिकवणच देतो. म्हणूनच मकर संक्रांत हा सर्वांसाठी आनंदाचा आणि गोडव्याचा दिवस असतो. हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. श्रीशा पायापड पायापडावर लोक